एक शब्द तरी बोलते माझ्याशी, नाही तर नाक पडशील बघा कशी. मग आचरले थोडं तुला सांगायला, तुला कशाला ओळायचं तांबा चौकशा. माझी वाट एकीकडेच तर तुझी वाट दुसरीकडेच. म्हणूनच तर तुला मुद्दा म्हणतो. अगं सध्या दिवस आहे लढाईचे. जर का शत्रूच्या तोफेचा गोळा तुझ्या भरदार छातीला लागला तर नाक कोंबड्या आणि फडफडत तडफडत पडशील बघ. असं होय. पण काय रे चोंबड्या, मी जर मेले तर तुला काय द्यायचे? ना माझ्या तुला श्रुत, ना माझ्या जवळशी तुझे नाते. आणि काय रे रोजटा, जेव्हा तेव्हा मला असं रस्त्यात गाठवून असं का मला छळतोस? वेडे, याला काय छळले म्हणायचे? दुसऱ्याला सांगायला जावे बरे तर तो म्हणतो आपलं तेच खरे. अगं अशा आणीबाणीच्या काळी जर का शत्रूची नजर तुझ्यावर पडली, त्याची तुझ्यावर वाघासारखी झडप पडून शेळीसारखी तुझी गत व्हायची बघ. अरे जा रे जा. काय विषाद आहे माझी यमानाची, माझ्या अंगाला स्पर्श करण्याची? असा मराठीचे लेख आहे मी. आणि जर का तसा बाका प्रसंग ओढवला तर त्या चांढाळ्याचे डोळे काढून त्याच्याच हातावर देईल, समजला? तुझ्यासारखी निवडत नाही मी. काय काय म्हणाले? निवडत म्हणत? अगं वेळ येतात दिसेल तुला माझं पाणी. पुरे झाली तुझी हे कर्म कहाणी. तो हुजऱ्या आणि वर नहा पराक्रमाची किती मी जास्त. वेडे, आज जरी मी उजरे असलो, जशी नशीब फळाला आल्यावर या खेळोजीचा खेळोजी राहूत माझ्यासारखे काय गुजरे मला मानाचा मुजरा करतील बरे. मूर्खा, मुलाचे पाय पाळण्याचं दिसतात बरे. आमच्या शिवाचे राजे म्हणे, बाळपणे तलवारीची मूठ हाती आल्यावर आपल्या मोठ्यावरून राजमाता जिजाई देवी स्वराज्य स्थापना होणार असे उद्गार देऊन जणू काही सांगतच होते. जसेच थोरले महाराज पराक्रमी, तसेच शिवाजी राजे बापसी बेटा सवयी निपजलेच की नाही? अरे जसे खा तशी ही माती असायची. हे कबूल आहे मला, पण आमच्या घराण्याच्या नावलौकिक देखील फार मोठा. आमच्या पंजोबानी आजोबानी माझ्या वडिलांनी देखील आदिलशाही मोठा पराक्रम गाजवून दारातील ती देह ठेवलं. त्या घराण्यातील कुळीचा वर्षाचा दिवा आहे मी, दिवा, समजले? म्हणजे दिवा आहे मी दिवा. पण पराक्रम गाजवायला तुझ्या मनगडात ताकद असेल तेव्हा ना. आणि कोणीही फुंकर मारले आणि जमिनीवर पडशील अशी आहे तुझी हे ध्येयदृष्टी. आणि म्हणे मी खेळोजीला ओढणार आहे. मुलखाचा मित्र आहेस आणि वर अशा तोंडाच्या गप्पा सत्रा. असं आहे तुझ्या मुळाचा भाव. तू पराक्रमाचे काय दिवे लावणार आहे ते आता उघड दिसलेच आहे. इतकं तू माझी परीक्षा केली बेडे. या खटकेला तुला माझा पराक्रम दाखवला असता, पण तू मी पडलो पुरुष आणि तू पडली स्त्री. तुझ्यासारख्या निरपराध स्त्रीवर जर का मी माझा हत्यार उगारला तर माझे पिता 7 जन्म नरकात जाते. म्हणजे जसा काही पराक्रमाचा पुत्र आहेस तू. मग आणि तू लावण